Hello everyone, this one is lecture number 15 from alcohol, phenols and ethers. In this lecture, we are going to study preparation of ethers. In case of preparation of ethers, there are two methods and first method is by dehydration of alcohols. So now see first, what is mean by dehydration? पहा, dehydration म्हणजे काय हे आपण अगोदर काय करूया पहा स्टडी करूया. So dehydration, it is a simple concept. Dehydration, it means removal of water. Am I right? So what is mean by dehydration? Yes, dehydration means minus H2O, that is removal of water. आता पहा इथं अल्कोहोलचं डिहायड्रेशन केल्यानंतर कशा प्रकारे आपण इथं इथर फॉर्म करू शकतोय. ओके, टेम्परेचर फॅक्टर हा तर कन्सेप्ट आपण स्टडी करणारच आहे, बट आपण फर्स्ट अगोदर काय करूया, फ्रॉम अल्कोहोल आपण काय करूया, इथर फॉर्म करूया. ओके, सो फॉर एक्झाम्पल इथिल अल्कोहोल, इट ऑन हीटिंग विथ सल्फ्युरिक ऍसिड ऍट 413 केल्विन इट फॉर्म इथर. तो काय करेल पहा, इथर फॉर्म करेल. सो पहा फर्स्ट रिएक्शन, yes, ethyl alcohol, that is C2H5OH. पहा इथिल अल्कोहोलचे टू मॉलिक्युल्स मी इथं कन्सिडर करतोय. पहा ऍक्च्युली मेकॅनिझम हे डिफरंट मेथड ना आहे. मेकॅनिझम तर आपण एक्सप्लेन करणारच आहे. जस्ट इथं आपण काय करतोय पहा, कशा प्रकारे इथर फॉर्म होतोय हे इथं आपण डिस्कस करतोय. ओके, सो इट ऑन हीटिंग विथ sulfuric acid. Okay, now temperature is important at 413 Kelvin. पहा टेम्परेचर रेंज काय आहे, 413 Kelvin. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टेक्स प्लेस. आता इथं डिहायड्रेशन कसं होतं पहा, व्हॉट इज मीन बाय डिहायड्रेशन? डिहायड्रेशन मीन्स लॉस ऑफ वॉटर. सो OH प्लस H, H2O लॉस झाला, सो मायनस H2O. ओके, आता राहिलेले ग्रुप कंबाईन करा, तुम्हाला इथं काय मिळेल पहा. सो वी हॅव द प्रोडक्ट C2H5O C2H5. बरोबर, वॉटर मॉलिक्युल ऑलरेडी लॉस झाला. पहा आता इथं कोणता प्रोडक्ट फॉर्म झाला, C2H5O C2H5 मीन्स इट इज अ इथर अँड इट इज अ डायइथिल इथर. पहा याचं कॉमन नेम तुम्हाला काय मिळालं इथं, डायइथिल इथर. ओके, आता हीच रिएक्शन पहा बुक मध्ये कशा प्रकारे रिप्रेझेंट केली आहे. येस, so 2 moles of ethyl alcohol, it on heating with sulfuric acid. Okay, yes, it on heating with sulfuric acid at 413 Kelvin, it undergo dehydration. Dehydration म्हणजे काय पहा, yes, loss of water. It form diethyl ether, that is C2H5O C2H5, that is a diethyl ether. So पहा स्टार्टिंग कंपाउंड कोणता आहे, इथिल अल्कोहोल इज द स्टार्टिंग कंपाउंड. सो इथिल अल्कोहोल, it on heating with sulfuric acid at 413 Kelvin, it undergo dehydration to form diethyl ether. So in this reaction there is a loss of water molecule takes place, and therefore this reaction is called as a dehydration reaction. आता इथं पहा, हा जो टेम्परेचर फॅक्टर आहे, हा टेम्परेचर फॅक्टर हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथं टेम्परेचर किती आहे पहा, 413 केल्विन, 413 केल्विन. ओके, बाय चान्स जरी समजा हे टेम्परेचर स्लाइटली इन्क्रीज झालं अप टू 443 केल्विन, इन्स्टेड ऑफ formation of ether there is a formation of alkene takes place. टेम्परेचर बाय चान्स जरी समजा पहा इथं, येस, इथं टेम्परेचर समजा बाय चान्स टेम्परेचर इथं इन्क्रीज झालं आपल्याकडून हिटिंग प्रोव्हाइड करत असताना, सपोज ते 443 केल्विन जर झालं, तर इथं इथर फॉर्म होण्याच्या ऐवजी इथं काय फॉर्म होतो, अल्किन फॉर्म होतो. आता अल्किन कसा फॉर्म होतो ते पण आपण स्टडी करणार आहे, बट इनिशियली आता आपला फोकस कशावरती आहे, आपला फोकस आहे फॉर्मेशन ऑफ इथर. सो इथिल अल्कोहोल, इट ऑन हीटिंग विथ सल्फ्युरिक ऍसिड ऍट 413 केल्विन, इट अंडरगो डिहायड्रेशन टू फॉर्म डायइथिल इथर. आता या रिएक्शनची एक लिमिटेशन आहे पहा, इथं जे आपण स्टार्टिंग अल्कोहोल घेतोय
हे स्टार्टिंग अल्कोहोल, हे पहा बोथ द मॉलिक्युल्स आर सेम. इथिल अल्कोहोल पहा, इथिल अल्कोहोलचे किती मॉलिक्युल्स आहेत? 2 मॉलिक्युल्स आहेत. आणि त्यामुळं इथं जो इथर फॉर्म होतोय या केसमध्ये, हा इथर कसा आहे? इट इज अ सिंपल इथर. हा सिंपल इथर आहे. बरोबर. पहा इथं जो इथर फॉर्म होणार आहे हा सिंपल इथर असणार आहे. मग सिंपल इथर म्हणजे काय? बोथ द अल्किल ग्रुप्स विच आर लिंक टू ऑक्सिजन, ऑक्सिजनला लिंक झालेले हे जे दोन्ही अल्किल ग्रुप आहेत, दे आर सेम. बोथ द अल्किल ग्रुप्स विच आर लिंक टू ऑक्सिजन, दे आर सेम. ते कसे आहेत? सेम आहेत. बरोबर. सो दिस वन इज द लिमिटेशन ऑफ दिस मेथड. या मेथडचं हे लिमिटेशन आहे. सो पहा महत्वाचा पॉइंट आहे हा. सो वेन अल्कोहोल इट इज हिटेड, इट अंडरगो डिहायड्रेशन टू फॉर्म अ इथर. इथं आता तुम्ही कोणते कोणते रिएजंट यूज करू शकता? पहा डिहायड्रेटिंग एजंट यूज करू शकता, सल्फ्युरिक ऍसिड यूज करू शकता, फॉस्फोरिक ऍसिड पण यूज करू शकता. ओके. आता पहा टेम्परेचर डिपेंडन्सी तर आपण डिस्कस करणारच आहे, पण इथं इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला कोणतं सांगितलं? पहा या मेथडनं फक्त सिंपल इथरच फॉर्म होतील. आता पहा जर समजा बाय चान्स आपण हाय टेम्परेचरला हीट केलं 443 केल्विनला, तर पहा इथं या केसमध्ये काय फॉर्म होतोय? देर इज अ फॉर्मेशन ऑफ इथिन टेक्स प्लेस. मग हा इथिन कशा प्रकारे फॉर्म होतोय पहा, मी इथं एक्सप्लेन करतो. सो वेन वी हीट इथिल अल्कोहोल at 443 केल्विन. सो पहा टेम्परेचर रेंज हाय आहे. सो दिस वन इज द इथिल अल्कोहोल, and this ethyl alcohol it on heating with sulfuric acid, that is a H2SO4. पहा आता फक्त इथं कंडिशन मध्ये चेंज कोणता आहे? ओनली टेम्परेचर रेंज 443 केल्विन. बरोबर. सो पहा दिस वन इज अल्फा कार्बन अँड दिस वन इज बीटा कार्बन. हा CH बॉन्ड ब्रेक होईल, हा इथं शिफ्ट होईल. हा COH बॉन्ड ब्रेक होईल, हा इथं शिफ्ट. दॅट इज अ डिहायड्रेशन, लॉस ऑफ वॉटर. ओके. आणि मग फायनली तुम्हाला इथं कोणता अल्किल मिळेल पहा? येस. सो वी हॅव अ प्रोडक्ट CH2 डबल बॉन्ड CH2. ओके. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ इथिन टेक्स प्लेस. ओके. सो इथं टेम्परेचर फॅक्टर हा इम्पॉर्टंट आहे. टेम्परेचर फॅक्टर पहा इथे किती आहे? 443 केल्विन. ओके. सो दिस वन इज द डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आता इथं पहा या केसमध्ये मी ऑलरेडी डिस्कस केलं होतं. पहा या मेथडचं एक लिमिटेशन आहे. कोणतं आहे पहा? ओनली सिमेट्रिकल इथर्स कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग दिस मेथड. ओके. देन वी मस्ट यूज प्रायमरी अल्कोहोल. स्टार्टिंग कंपाऊंड हा कोणता असला पाहिजे? प्रायमरी अल्कोहोलच असला पाहिजे. ओके. सो इफ वी यूज हायर अल्कोहोल सच एज सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल, देन दे गिव्ज अल्किन. तर तुम्हाला ते काय प्रोव्हाइड करतील? अल्किन प्रोव्हाइड करतील. पाहता इथं मी मेन्शन करतो पहा. 1:0 अल्कोहोल म्हणजे काय? प्रायमरी अल्कोहोल इट ऑन हिटिंग विथ H2SO4 at 413 केल्विन इट गिव्स इथर. एम आय राईट? बरोबर का? पहा इथे काय फॉर्म होईल? इथर फॉर्म होईल. येस. देन आता पहा सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल मध्ये काय होतं पहा? सेकंडरी अल्कोहोल and tertiary alcohol it on heating with sulfuric acid at a same temperature. पहा टेम्परेचर रेंज काय आहे? येस 413 केल्विन. अगेन टेम्परेचर रेंज इथं मी सेम मेन्शन करतोय पहा 413 केल्विन. देन दे फॉर्म अल्किन. तेव्हा ते काय फॉर्म करतायत? अल्किन फॉर्म करतायत. ओके. सो if we have to prepare ether by using this method, then we must use primary alcohol. बरोबर आहे की नाही? तुम्हाला या मेथडनं जर इथर प्रिपेअर करायचं असेल तर स्टार्टिंग कंपाऊंड हा कंपल्सरी काय असला पाहिजे? कंपल्सरी अल्कोहोल असला पाहिजे. ओके. सो प्रायमरी अल्कोहोल इट ऑन हिटिंग at 413 केल्विन इन प्रेझन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड इट फॉर्म्स इथर. तो काय फॉर्म करतोय पहा? इथर फॉर्म करतोय. बरोबर. नाउ आता पहा इथं आणखी एक लिमिटेशन आहे. प्रायमरी अल्कोहोल
बरोबर. प्रायमरी अल्कोहोलला जेव्हा आपण हीट करतोय सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ऍट 443 केल्विन, तेव्हा पण तुम्हाला काय मिळतोय पहा, तेव्हा पण तुम्हाला अल्किनच मिळतोय. एम आय राईट? तेव्हा पण तुम्हाला अल्किनच मिळतोय. सो स्टार्टिंग कंपाऊंड हा प्रायमरी अल्कोहोल असला पाहिजे जर तुम्हाला इथर प्रिपेअर करायचं असेल तर. बरोबर. देन सेकंडरी अल्कोहोल किंवा ट्रेशरी अल्कोहोल स्टार्टिंग कंपाऊंड असेल तर इथरच्या ऐवजी काय फॉर्म होईल, अल्किन फॉर्म होईल. ओके. आणि प्रायमरी अल्कोहोल जरी समजा हाय टेम्परेचरला हीट केला पण 443 केल्विनला, तरी काय फॉर्म होतोय, अल्किन फॉर्म होतोय ऍज अ मेजर प्रोडक्ट. सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ दिस मेथड. या मेथडच्या या लिमिटेशन्स आहेत पहा. आणि आणखी इथं आता जे आपण डिस्कस केलं पहा, त्याचं मेकॅनिझम तर आपण डिस्कस करणारच आहे, बट इथं पहा पुन्हा एक वेळा मी मेन्शन करतो पहा, C2H5OH that is a ethyl alcohol. Okay, it on heating with sulfuric acid. Okay, it on heating with sulfuric acid. आता पहा इथे मी टेम्परेचर रेंज चेंज करतोय. फर्स्ट वन इज ऍट 413 केल्विन अँड सेकंड वन इज ऍट 443 केल्विन. बरोबर. मग 413 केल्विनला तुम्हाला इथं काय मिळेल पहा, इथर मिळेल. इथर दॅट इज अ C2H5O C2H5 दॅट इज अ डाय इथिल इथर. बरोबर का पहा, तुम्हाला हा मिळाला इथर. नाऊ इथं पहा ऍट 443 केल्विन तुम्हाला इथं काय मिळेल, अल्किन मिळेल. कोणतं अल्किन मिळेल, दॅट इज अ इथिन. ओके. सो इथं जे टू डिफरंट प्रोडक्ट्स मिळत आहेत, हे जे प्रोडक्ट्स आहेत हे कशावरती डिपेंड आहेत, इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. हे टेम्परेचर वरती डिपेंड आहे. म्हणजे इथं इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे, टेम्परेचर हा फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. नाऊ अबाउट मेकॅनिझम. आता याचं मेकॅनिझम आपण स्टडी करणार आहे पहा. हाऊ इथर इज फॉर्म्ड फ्रॉम अल्कोहोल. बरोबर. अल्कोहोल पासून इथर कशा प्रकारे कन्वर्ट करतोय किंवा इथर अल्कोहोल पासून कशा प्रकारे फॉर्म होतोय. सो फर्स्ट स्टेप इज प्रोटोनेशन, that is protonation of alcohol. Second step is SN2 mechanism, that is the attack of another molecule of alcohol on protonated compound, and last one is a deprotonation. आता या ज्या स्टेप्स आहेत या आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप स्टडी करूया. सो पहा, येस, फर्स्ट स्टेप कोणती आहे पहा, फर्स्ट स्टेप इज अ प्रोटोनेशन. सो पहा, फर्स्ट वन इज अ प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. सो नाउ सी व्हॉट इज मीन बाय प्रोटोनेशन. आता प्रोटोनेशन म्हणजे काय पहा, फॉर एक्झाम्पल इथं आपण रिॲक्शन एक्सप्लेन करूया. C2H5OH किंवा मी काय करतो, C2H5 ला स्प्लिट करतो. ओके. सो वेन वी स्प्लिट दिस C2H5 ॲज अ CH3 CH2OH, so ethyl alcohol, it on treating with acid, that is the H2SO4. आता पहा, हा जो H2SO4 आहे, ऍसिड आहे, या H2SO4 मध्ये कोणत्या आयन्स असणार आहेत, या H2SO4 मध्ये H प्लस आयन्स असणार आहेत. H प्लस आयन्स, बिकॉज H2SO4 इज अ ऍसिड. बरोबर. नाउ सी, इन केस ऑफ दिस इथिल अल्कोहोल, ऑक्सिजन हॅव्हिंग 2 लोन पेअर अँड वन ऑफ द लोन पेअर फ्रॉम द ऑक्सिजन इट अटॅक्स ऑन H प्लस आयन. कारण इथं इलेक्ट्रॉन पेअर आहे ऑक्सिजन वरती, म्हणजे हा इलेक्ट्रॉन रिच आहे. बरोबर. इलेक्ट्रॉन रिच काय करेल पहा, इलेक्ट्रॉन डिफिशियंट वरती म्हणजे H प्लस आयन वरती अटॅक करेल. सो इथं प्रोटोनेशन. H प्लस आयन म्हणजे काय, H प्लस आयन मीन्स इट इज अ प्रोटॉन. H प्लस आयन म्हणजे हा प्रोटॉन आहे, अँड देअर फॉर इट इज कॉल्ड एज अ प्रोटोनेशन. आणि मग इथं तुम्हाला कोणता प्रोडक्ट मिळेल पहा, येस, CH3 CH2O. इथं पहा ऑलरेडी एक हायड्रोजन होता, इथं प्रोटोनेशन झाल्यानंतर आणखी एक हायड्रोजन आला. वेन ऑक्सिजन डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, देन ऑक्सिजन इट एक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजन कोणता चार्ज एक्वायर करेल पहा, ऑक्सिजन पॉझिटिव्ह चार्ज एक्वायर करेल. सो वाय ऑक्सिजन एक्वायर पॉझिटिव्ह चार्ज, बिकॉज ऑक्सिजन डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन काय केलं, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केला. बरोबर का पहा. सो फर्स्ट स्टेप इज अ प्रोटोनेशन. नाउ सेकंड स्टेप, दॅट इज अ SN2 रिॲक्शन. आता पहा, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये SN2 रिॲक्शन स्टडी केली होती पहा, SN2 रिॲक्शन. बरोबर.
आता पहा SN2 रिएक्शन मध्ये कशा प्रकारे अटॅक होतो पहा. SN2 रिएक्शन मध्ये बॅक साइड अटॅक होतो, 100% बॅक साइड अटॅक. मग आता इथं हा जो प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे हा समजा मी इथं रिप्रेझेंट केला ऍज इट इज पहा, CH3 CH2 ओके, देन OH, again OH, and oxygen is having a positive charge. आता पहा अल्कोहोलचा वन मोर मॉलिक्युल इथं आपण कन्सिडर करणार. पहा हा मॉलिक्युल कसा आहे, CH3, जस्ट वेट, मायनर करेक्शन इज देअर. सो पहा अल्कोहोलचा वन मोर मॉलिक्युल CH3 CH2 and OH, in which ऑक्सिजन हॅव्हिंग टू लोन पेअर्स, की ज्यामध्ये ऑक्सिजन कडे पहा टू लोन पेअर्स आहेत, लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. आता इथं बॅकसाइड अटॅक कशा प्रकारे होतोय पहा, बॅकसाइड अटॅक हे पहा इथं अटॅक होईल बरोबर, हा बॉन्ड ब्रेक होईल पहा आणि हा शिफ्ट होईल कुठं, ऑक्सिजन वरती. येस, दिस बॉन्ड अंडरगोज ब्रोकन आणि मग तुम्हाला इथं काय मिळेल पहा. येस, सो वी हॅव द प्रोडक्ट. पहा इथं प्रोडक्ट कशा प्रकारे मिळेल, मी पहा हा प्रोडक्ट मी इथं मेन्शन करतो. येस, पहा प्रोडक्ट कशा प्रकारे मिळेल. सो CH3 CH2 OH. आता पहा हा जो ऑक्सिजन आहे या ऑक्सिजन मध्ये आणि या कार्बन मध्ये न्यू बॉन्ड इथं फॉर्म होतोय या प्रकारे, बरोबर का. पहा कोणता न्यू बॉन्ड फॉर्म झाला, हा न्यू बॉन्ड फॉर्म झाला. अँड वेन ऑक्सिजन डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिजन अक्वायर विथ चार्ज, ऑक्सिजन अक्वायर पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर. इथं पहा या केसमध्ये इथं वॉटर लॉस झाला. वॉटर लॉस झाला म्हणजे काय झालं पहा, डिहायड्रेशन. मी इथं मेन्शन करतो मायनस H2O, दॅट इज अ डिहायड्रेशन टेक्स प्लेस. नाउ आता इथं काय होणार पहा, इन द लास्ट स्टेप deprotonation takes place. In the last step what happens, deprotonation. ओके, पाहता deprotonation म्हणजे पहा, डी मीन्स रिमूव्हल आणि प्रोटोनेशन म्हणजे प्रोटॉन, प्रोटॉन म्हणजे H+ आयन, म्हणजे हा बॉन्ड इथं ब्रेक होणार आणि हा इथं शिफ्ट होणार पहा कुठं, ऑक्सिजन वरती. आणि हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होऊन ऑक्सिजन वरती शिफ्ट होईल तेव्हा ऑक्सिजनचा पॉझिटिव्ह चार्ज तो काय करेल, बॅलन्स करेल किंवा कॅन्सल करेल आणि मग तुम्हाला इथं फायनली पहा, फायनली कोणता प्रोडक्ट मिळतोय. फायनली तुम्हाला प्रोडक्ट मिळाला पहा, CH3 CH2O, देन सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळालं पहा, इथे तुम्हाला मिळाला डाय इथिल इथर, बरोबर का पहा. सो फॉर्मेशन ऑफ इथर. आता पहा आपण जेव्हा ही रिएक्शन डिस्कस करत होतो तेव्हा आपण असं म्हटलं पहा, इथं प्रायमरी अल्कोहोल असला पाहिजे, प्रायमरी अल्कोहोल, बरोबर आहे की नाही. प्रायमरी अल्कोहोल कॅन फॉर्म इथर बाय युजिंग दिस मेथड. मग याचं रिझन काय, तर इथं प्रायमरी अल्कोहोल का असला पाहिजे, कारण SN2 रिएक्शन आहे. SN2 रिएक्शन मध्ये कोणता अटॅक होतो, SN2 रिएक्शन मध्ये पहा, इन केस ऑफ SN2 रिएक्शन देर इज अ 100% बॅकसाइड अटॅक, बरोबर. देर इज अ 100% बॅकसाइड अटॅक. आणि जर मग 100% बॅकसाइड अटॅक करायचं असेल तर क्राउडिंग कसं असलं पाहिजे, लेस असलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. पहा इथं अटॅक होत असताना क्राउडिंग कसं असलं पाहिजे, लेस असलं पाहिजे. आणि म्हणून इथं जे अल्कोहोल्स आपण यूज करतोय हे अल्कोहोल्स कंपल्सरी कसे असले पाहिजे, कंपल्सरी प्रायमरी अल्कोहोल्स असले पाहिजे, कंपल्सरी. ओके, सो देअरफॉर दिस वन इज द मेकॅनिझम ऑफ दिस फॉर्मेशन ऑफ इथर, बरोबर. सो वन्स अगेन पहा, फर्स्ट स्टेप कोणती आहे, फर्स्ट स्टेप प्रोटोनेशन, सेकंड स्टेप SN2 रिएक्शन अँड थर्ड स्टेप deprotonation. Okay, so this one is the mechanism of formation of ether. Now after this, second method of formation of ether, that is a Williamson synthesis. This one is the most famous method for the formation of ether, that is a Williamson synthesis of ether.
आता पहा, विल्यम्स सिंथेसिस मध्ये आपण अगोदर रिॲक्शन डिस्कस करूया आणि मग मेकॅनिझम कडे येऊया. पहा, सो मी स्टेप बाय स्टेप मेकॅनिझम एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल, सपोज मी स्टार्टिंग कंपाऊंड इथं कन्सिडर करतोय अल्कोहोल, दॅट इज ROH, आणि या अल्कोहोलची रिॲक्शन जर समजा मी सोडियम बरोबर करतोय, सोडियम, तर पहा इथं मला रिॲक्शन कशा प्रकारे फॉर्म झालेली पाहायला मिळेल. सोडियम इज अ मोर रिॲक्टिव्ह मेटल. हा सोडियम काय करेल पहा, या हायड्रोजनला डिस्प्लेस करेल, बरोबर. आणि जेव्हा हा सोडियम या हायड्रोजनला डिस्प्लेस करेल तेव्हा इथं आपल्याला काय मिळेल पहा, RONA+H, बरोबर. आता सेम रिॲक्शन जर समजा रिपीट झाली तर अल्कोहोलचे 2 मोल, सोडियमचे 2 ॲटम्स, इथं पण तुम्हाला 2 मिळेल. आणि इथं H2 हायड्रोजन हा गॅस आहे, अँड देअरफॉर लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस टेक्स प्लेस. हायड्रोजन गॅसचे बबल्स बाहेर पडतील, बरोबर. आता इथं जो फॉर्म झाला रिएजंट, हा रिएजंट कोणता आहे पहा, इट इज अ सोडियम अल्कॉक्साइड. ओके, इट इज अ सोडियम अल्कॉक्साइड. जस्ट वेट, आपण एका मिनिटामध्ये कंटिन्यू करूया. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम अल्कॉक्साइड टेक्स प्लेस. पहा इथं काय फॉर्म झाला, सोडियम अल्कॉक्साइड फॉर्म झाला. ओके, आता हा जो सोडियम अल्कॉक्साइड फॉर्म झाला यामध्ये पहा, हा O- असतो आणि हा Na+ असतो. ओके, सो दिस वन इज द सोडियम अल्कॉक्साइड. आता या सोडियम अल्कॉक्साइडची रिॲक्शन आपल्याला करायची आहे कशाबरोबर पहा, अल्किल हॅलाइड बरोबर करायची. येस, सो हा जो सोडियम अल्कॉक्साइड आहे त्यामध्ये पहा, हा O- आणि हा Na+. ओके, नाव सी इटॉन रिॲक्शन विथ अल्किल हॅलाइड. आता इथं हा अल्किल हॅलाइड पहा RX, बरोबर. मग आता इथं कशा प्रकारे रिॲक्शन होते पहा, हा जो O- आहे हा इथं अटॅक करतो अल्किल ग्रुपवरती, बॅक साईडने अटॅक करतोय पहा. अगेन SN2 मेकॅनिझम, पुन्हा SN2 मेकॅनिझम. हा RX बॉन्ड काय होईल पहा, इट अंडरगोज ब्रोकन, हा ब्रेक होईल, हा शिफ्ट होईल कशावरती, X वरती, म्हणजे हॅलोजन वरती शिफ्ट होईल. ओके, म्हणजे हा हॅलोजन वरती शिफ्ट झाला की हा काय फॉर्म करेल, X- फॉर्म करेल. ओके, म्हणजे तुम्हाला इथं मेन प्रोडक्ट कोणता मिळेल पाहता, इथं मेन प्रोडक्ट. सो वी हॅव अ मेन प्रोडक्ट RO. आणि पहा आता इथं अल्किल ग्रुपवरती अटॅक केल्यानंतर तुम्हाला इथं मिळाला वन मोर अल्किल ग्रुप ROR, मीन्स इट इज अ इथर. ओके, अँड नेक्स्ट पाहता इथं हा Na+ आणि हा X- हे कंबाईन होतील आणि तुम्हाला इथं काय मिळेल, NaX, दॅट इज अ सोडियम हॅलाइड. हा मिळाला तुम्हाला साईड प्रोडक्ट. मेन प्रोडक्ट तुम्हाला कोणता मिळाला, इथं. आता पहा इथं सेकंड स्टेप मध्ये जेव्हा अटॅक झाला पहा, येस, इथं जेव्हा अटॅक झाला, ओके, इथे जेव्हा अटॅक झाला, हा अटॅक कसा होतोय, बॅक साईडने अटॅक होतोय, बरोबर. म्हणजे मेकॅनिझम कोणता आहे, मेकॅनिझम आहे SN2, बरोबर की नाही, SN2 मेकॅनिझम. आणि मग SN2 मेकॅनिझम जर सक्सेस करायचं असेल तर हा अल्किल हॅलाइड हा कंपल्सरी प्रायमरी अल्किल हॅलाइड असला पाहिजे. एम आय राईट, हा अल्किल हॅलाइड कंपल्सरी कोणता असला पाहिजे, कंपल्सरी प्रायमरी अल्किल हॅलाइड असला पाहिजे. ओके, सो इथं जो अल्किल हॅलाइड आपण यूज करणार आहे हा कंपल्सरी प्रायमरी अल्किल हॅलाइड असला पाहिजे. त्याचं रिझन तुमच्या लक्षात येते का पहा, कारण हे SN2 मेकॅनिझम आहे. ओके, आता पहा आपण अल्कोहोल पासून इथर फॉर्म केला, आता आपण फिनॉल पासून फॉर्म करूया. पहा जेव्हा आपण फिनॉलची रिॲक्शन करतोय तेव्हा रिॲक्शन कशी होते पहा. सो स्टार्टिंग कंपाऊंड फिनॉल. ओके, फिनॉलची रिॲक्शन जर समजा मी सोडियम बरोबर केली पहा इथं, तर मला इथं काय मिळेल पहा, सोडियम फिनॉक्साइड. ओके, या सोडियम फिनॉक्साइड मध्ये इथं पहा, दिस वन इज अ सोडियम फिनॉक्साइड. ओके,
नाउ सी इन केस ऑफ सोडियम फिनॉक्साइड, जस्ट वेट, या सोडियम फिनॉक्साइड मध्ये पहा हा O मायनस आणि हा काय असेल Na प्लस. आता या सोडियम फिनॉक्साइडची रिॲक्शन मी कशा बरोबर करतोय पहा. येस, ओके, इटॉन रिॲक्शन विथ, समजा मी याची रिॲक्शन करतोय आता इथं मिथिल ब्रोमाइड बरोबर करतोय. येस, मिथिल ब्रोमाइड. ओके, आता रिॲक्शन कशा प्रकारे होईल पहा. येस, आता इथं हा जो फिनॉक्साइड आयन आहे, फिनॉक्साइड हा पहा, हा इथे अटॅक करेल फ्रॉम द बॅक साइड. दिस CBr बॉन्ड अंडरगोज ब्रोकन, इट शिफ्ट्स ऑन ब्रोमीन. हा काय फॉर्म करेल Br मायनस, आणि हा Br मायनस कोणाबरोबर कंबाईन होईल Na प्लस बरोबर, कारण अपोजिट चार्ज आहे. सो इट कंबाईन्स विथ Na प्लस टू फॉर्म NaBr. ओके, आता राहिलेले ग्रुप कंबाईन करा. पहा तुम्हाला इथं काय मिळेल. येस, पहा बरं इथं काय मिळाला. ओके, OCH3. सो तुम्हाला इथे मिळाला मिथॉक्सी बेन्झिन, किंवा यालाच आपण काय म्हणतो पहा, याला आपण म्हणतो एनिसोल. ओके, याला आपण काय म्हणतोय एनिसोल. सो अगेन इथं पहा पुन्हा बॅक साइड अटॅक झाला पहा, म्हणजे मेकॅनिझम कोणता आहे, इट इज अ SN2 मेकॅनिझम. एम आय राईट, इट इज अ SN2 mechanism. So this one is the Williamson synthesis of ether. आता पहा, मी जर समजा या केसमध्ये इथं मिथिल ब्रोमाइडच्या ऐवजी, येस, मिथिल ब्रोमाइडच्या ऐवजी जर समजा मी इथं सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड घेतलं असतं पहा. फॉर एक्झाम्पल, सपोज मी इथं या प्रकारचा अल्किल हॅलाइड घेतोय पहा. येस, CH3 CH देन CH3 अँड देन Br. तर मग मला आता सांगा ही रिॲक्शन पॉसिबल आहे का. येस, इज दिस रिॲक्शन पॉसिबल. इथं या प्रकारचा अटॅक पॉसिबल आहे का. नो रिॲक्शन. या केसमध्ये इथं रिॲक्शन होणार नाहीये. का बरं रिॲक्शन होणार नाहीये, कारण हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे, आणि सेकंडरी अल्किल हॅलाइड मध्ये क्राउडिंग मोर असल्यामुळं इथं बॅकसाइड अटॅक पॉसिबल नाहीये, अँड देअरफॉर दिस रिॲक्शन डज नॉट टेक्स प्लेस, आणि म्हणून इथं ही रिॲक्शन होणार नाही. ओके, आता पहा इथं या एक्झाम्पल मध्ये सोडियम टर्शरी ब्यूटॉक्साइड आहे, हा बल्की ग्रुप आहे. बल्की ग्रुप अटॅक करू शकतो, बरोबर आहे की नाही. हा बल्की ग्रुप अटॅक करू शकतो, कारण हा अल्किल हॅलाइड कसा आहे, प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे, बरोबर का. बट अल्किल हॅलाइड सेकंडरी किंवा टर्शरी अलाउड नाहीये. तुम्हाला जे काही क्राउडिंग करायचं आहे ना, ते क्राउडिंग कशामध्ये आलं पाहिजे, सोडियम अल्कॉक्साइड मध्ये आलं पाहिजे, सोडियम फिनॉक्साइड मध्ये आलं पाहिजे. अल्किल हॅलाइड कंपल्सरी कसा असला पाहिजे, कंपल्सरी तो प्रायमरीच असला पाहिजे, तरच विल्यमसन सिंथेसिस पॉसिबल आहे. येतं लक्षामध्ये. ओके, इथं पहा फॉर एक्झाम्पल, आता या केसमध्ये इथं टर्शरी अल्किल हॅलाइड आहे आणि सोडियम इथॉक्साइड आहे. इथर फॉर्म होईल का, नाही फॉर्म होणार. पहा आता मी एक्सप्लेन करतो. येस, इथं पहा, येस, आता पहा क्राउडिंग मोर आहे. अल्किल हॅलाइड कसा आहे, टर्शरी अल्किल हॅलाइड आहे. मग या केसमध्ये काय होणार पहा, हा जो सोडियम इथॉक्साइड आहे, हा सोडियम इथॉक्साइड पहा इथं मी मेन्शन करतो Na प्लस, आणि हा OC2H5 मायनस. हा O मायनस काय करेल, इथला हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करेल. हा बॉन्ड ब्रेक होईल, इथं शिफ्ट होईल, बरोबर. इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल पहा. हा बॉन्ड इथं ब्रेक होईल आणि हा Cl मायनस इथून बाहेर पडेल. मग हा Cl मायनस कशाबरोबर कंबाईन होणार, Cl मायनस कंबाईन्स विथ Na प्लस. पहा कोणता साईड प्रोडक्ट मिळाला, NaCl हा साईड प्रोडक्ट मिळाला, बरोबर आहे. वेन दिस इथॉक्साइड आयन C2H5O मायनस ऍब्स्ट्रॅक्ट दिस हायड्रोजन, कोणता साईड प्रोडक्ट मिळेल, C2H5OH हा साईड प्रोडक्ट मिळेल. आता पहा राहिलेले तुम्हाला इथं रिमेनिंग केसमध्ये कोणता प्रोडक्ट तुम्हाला फॉर्म झालेला पाहायला मिळेल पहा. CH2
डबल बॉन्ड, C सिंगल बॉन्ड, CH3 सिंगल बॉन्ड, CH3. सो तुम्हाला इथे मिळाला आयसोब्युटीन. काय मिळालं पहा, आयसोब्युटीन. म्हणजेच काय फॉर्म झाला, अल्किन फॉर्म झाला, अल्किन. ओके, म्हणजे इथं इथर न फॉर्म होता इथं काय फॉर्म होतोय, इथं अल्किन फॉर्म होतोय. ओके, म्हणजे पहा, जो अल्किल हॅलाइड तुम्ही यूज करणार आहात इथर फॉर्म करण्यासाठी, विल्यमसन सिंथेसिस मध्ये जो अल्किल हॅलाइड तुम्ही यूज करणार आहात हा कंपल्सरी कसा असला पाहिजे, प्रायमरी असला पाहिजे. तर आणि तरच तुम्हाला इथं इथर फॉर्म झालेला पाहायला मिळेल. ओके, जर समजा तुम्ही अल्किल हॅलाइड सेकंडरी किंवा टर्शरी यूज केला तर इथर न फॉर्म होता काय फॉर्म होईल, अल्किन फॉर्म होईल, अल्किन. सो दीज आर द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर.